आता एवढा समजा आता अंतिम टप्प्यात आहे तुम्ही, म्हणजे समजा पक्षावर नाराजीच व्यक्त केली एकंदर, तर म्हणजे असं नेमकं काय घडलं काय एवढं म्हणजे तुम्ही एकदम असा अन्याय केला किंवा जागावं किंवा मारावं असं बोलताय? नाही, आता काय झालं, जेव्हा मी हे सगळं काम करावं लागलं त्यावेळेस माझे सगळे सहकारी सांगत होते की तुम्ही दादांच्या पाठीमागे तुम्ही डोळे बंद करून तुम्ही सगळे गेले, त्यावेळेस तुम्ही हा पक्ष तुम्ही शिवसेनेतच थांबा. परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं आपलं राजकारणाचं काही झालं तरी आपण त्यांच्यासोबत जायचं. ते राष्ट्रवादीत गेले तर राष्ट्रवादीत जायचं. आणि इथं आल्यावर वळसे पाटलांच्या वागण्यावरून असं वाटलं की आता सगळंजण सुरळीतपणे काम करतील, पुन्हा एकदा मागचे दिवस आहेत ते पुन्हा चांगले होतील अशी भावना त्याच्यामध्ये होते, म्हणून मला ते वाटलं होतं. पण आता ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर मला ते वाटत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आपल्याकडं काही माहिती असली तर नक्की सांगा. माजी खासदार आढळराव पाटलांची काय भूमिका आहे तुमच्या उमेदवारीमध्ये? नाही, आढळराव पाटलांना मी स्पष्टपणाने सांगितलं आहे का दादा, मी तुमच्याकडं कोणताही, तुम्ही मला खूप मदत केलेली आहे आणि आम्हीसुद्धा तुम्ही ज्या ज्या निर्णय घेतले, लोकहितार्थ निर्णय घेतले, त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभं राहिलो. आम्ही कधीच बघितलं नाही दादांचा अपमान झाला शिवसेनेत, एका मिनिटामध्ये आम्ही दादांच्या पाठीमागे अख्खा तालुका उभा राहिला. दादांना तिकीट घ्यायला शिंदेसाहेबांनी सांगितलं का तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभं राहावं लागेल, एका मिनिटामध्ये आम्ही सगळ्यांनी डोळे झाकून तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. माझी स्वतःची इच्छा आहे की मला ही निवडणूक लढायची आहे. तुमच्या ताकदीने मला तिकीट मिळवण्यासाठी काही प्रयत्न होत असतील तर तुम्ही नक्की करा. पण माझ्या एक गोष्ट अशी लक्षात येईल, मनसर नगरपंचायतची निवडणूक झाली, खरं तर 15 वर्ष ती ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. जेव्हा ओरिजिनल निवडणूक चालू झाली तेव्हा निगोशिएट गोष्ट नेत्यांबरोबर का कार्यकर्त्यांनी कोणाबरोबर करायचा हा प्रसंग आला. त्यांनी लढाई करून 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 1-2 सीटं त्यांना त्यांच्या जवळचे कोण साथीदार असतील त्यांना मिळाली. पण अन्य अनेक लोक असे होते, त्यांचा सख्खा भाचा होता, त्यांनी या राजकारणापासून त्यांना ते न्याय देऊ शकले नाही. त्यांनी थांबायला सांगितलं, कारण त्या तोडीचे कार्यकर्ते पक्षात होते. आज मात्र मला तसं दिसत नाही. एका बाजूला शिवाजी आढळरावांची स्वतःच्या भाच्याला, सख्ख्या भाच्याला थांबवायची मानसिक तयारी आहे, पण दुसऱ्या बाजूला तसे प्रयत्न मला दिसत नाही. ते प्रोत्साहन करताना दिसत आहेत, म्हणून माझं स्वतःचं मत बनलेलं आहे. तुम्ही म्हटले लढावी की मारावी या दोन भूमिका आहेत. तुम्हाला इतरत्र काही ऑफर आहेत का इतर पक्षाच्या? नाही, मला आजपर्यंत मी पहिले सांगितलं, तुम्हाला स्पष्टपणाने सांगितलं, कोणत्याही पक्षाकडे मी विनंती केली नाही आणि काही ऑफरही मागितले नाही. पण समजा ह्या परिस्थितीमध्ये मला जर डिसिजन थांबायचं ठरलं तर निश्चितपणे माझ्यापुढं फार प्रश्न असतील असं नाही. आपलं राजकीय करिअर बाजूला ठेवून थांबावं लागेल. आणि जर लढायचं ठरलं, वेगळी आघाडी येते 3 पक्षांची, त्यावर तुमची चर्चा तुमच्या नावाची पण आहे. अपेक्षित बघा, प्रत्येक माणसाला वाटत असतं थोडंसं विनिंग काही कॅपॅसिटी ज्या माणसामध्ये आहे. मी जेव्हा गेल्या 3-4 महिन्यामध्ये गावागावात आणि घराघरात फिरलो, मी साधारण 4,000 कुटुंबामध्ये फिरलेलो आहे. माझ्या मतदारसंघात कुटुंब संख्या फक्त 9-9.5 हजार आहे, पण मी फिरलो आहे किती कुटुंबामध्ये? 4,000 कुटुंबामध्ये घरपोच फिरलो. मला परिपूर्ण अंदाज आहे. लोकांचं असं म्हणणं आहे का तुम्ही भाऊ अजिबात थांबू नका, तुम्ही हा निर्णय घ्या, तुम्ही तो निर्णय घ्या. पण शेवटी निर्णय तर आपल्याला घ्यायचा असतो. लोक 100% प्रत्येक निर्णयात पुढे येतील आणि निर्णय घेतील अशी अपेक्षा नाही. तुम्हाला काय वाटतं हेच महत्त्वाचं. त्यांनाही मी त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं का ठीक आहे, मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, योग्य वेळेमध्ये मी माझी बाजू मांडायचा प्रयत्न करेन, यश आलं तर नक्की घेईल. पक्षाने उमेदवारी जर झालं तुम्हाला दिली नाही तर भाऊ तुमचं काम जर चांगलं आहे, तुम्ही तुमच्या गट सोडून इतर तर कुठेही काम करत नाही आहे, पूर्ण तुमचा संपर्क आहे, तर तुम्ही अपक्ष काय लढणार आहात? नाही, मी अजून अपक्ष लढायचं असं मी म्हटलं नाही. माझं फक्त 2च माझ्या पुढे पर्याय शिल्लक आहेत. एक तर राजकारणातून थांबून जावं, कारण आता याच्यानंतर मी काय निवडणुकीला उभा राहू शकत नाही. वयपरत्वे बदल पाहिले तर माझं वय साधारण 53-54 दरम्यान आहे. साधारण 5 वर्षांनी पाहिलं तर 68, 58-59 पर्यंत होईल. आणि त्यावेळेस कुणी ना कोणी तरुण पिढीतले कार्यकर्ते समोर असणार आहे. मग मी त्यांना रोखू शकत नाही. माणसानं मर्यादित काळासाठी राजकारण करावं, तर त्याच्यामध्ये लयबद्धता असते, आपुलकी असते आणि प्रेम पण राहतं.
आणि कार्यकर्त्यांना सुद्धा तुमच्याबद्दल असणारी भावना निश्चित क्लिअर होते ना. नाही, मी आज सकाळी मी काही काळ विचार केला. काल मी माझ्या गावामध्ये आजूबाजूला सकाळी मी एका दसऱ्याच्या निमित्तानं जात असताना दर गावामध्ये समोर उमेदवारी मिळाली की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी सगळीकडे बोर्ड लावले 2 उमेदवार घेऊन, खालचा पंचायत समितीचा आणि वरचा. मग हे जर काहीच ठरलं किंवा नाही हे पुढच्याला न कळवता या सगळ्या प्रक्रिया जर चालू झाल्या तर मग आता याच्यावर काही ना काही विचारविनिमय करायला पाहिजे. म्हणून पहिला सल्ला, घोडेगावचे कपिल काळे यांच्या बाबतची भूमिका झाली तीच तुमच्या बाबत आता झाली असं म्हणायचं. नाही, त्यांच्या बाजूला बाबतीत काय भूमिका झाली मला माहीत नाही, कारण मी ओरिजिनल 30-35 वर्ष राजकारणातला माणूस आहे आणि ते तुम्ही पाहिले. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी फक्त एकच जिल्हा परिषद लढवली, अन्य कोणत्याही संस्थेवर प्रतिनिधी म्हणून मी गेलेलो नाही. आणि मला जी आवड आहे पब्लिकमध्ये राहायची, लोकांमध्ये राहायची, त्यांचे काम करायचं, त्यांच्या सुखदुःखात राहायचं, तर मी ती आवड जोपासण्यासाठी फक्त मी जिल्हा परिषदमध्येच इच्छुक आहे. अन्य ठिकाणी हो नक्की विधानसभा लढवली. म्हणून विधानसभा जेव्हा मला या तुम्ही वळसे पाटलांनी सांगितलेलं ऐकलं असेल ना, त्यांनी सांगितले त्यांच्या भाषणामध्ये, तर तुमचा तो प्रश्न लागला. नाही, तुमच्या समजा पक्षाने अन्याय केला असं तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. पण या संदर्भात समजा आढळराव पाटील, वळसे पाटील तुम्ही एकत्र तिघं बसले नाही का, किंवा काय प्रयत्न झाले नाही का? आम्ही डोळे झाकून वळसे पाटलांच्या पाठीमागं उभे राहिलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाताना आम्ही डोळे उघडे ठेवले नव्हते आणि स्पष्टपणाने शेवटी आमची मान त्यांच्या खांद्यावर टाकली. वळसे पाटलांनी त्यांना सपोर्ट दिला, आमच्याशी काही चर्चा केली, चर्चेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही. आता जर एखादी चर्चा केली, त्यांनी लढावं का न लढावं हे मतसुद्धा मांडलं नाही आज अखेरपर्यंत. आज योगायोगाने मी आज सकाळी निर्णय घेतला आणि आत्ता 11-12 वाजता निवडणूक आयोग ही निवडणूक जाहीर करते. मग त्याच्यामध्ये हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता ती जर आपली बाजू जर मांडलीच नाही तर अशी परिस्थिती निर्माण होईल तर लोकांना अर्धवट माहिती मिळेल आणि परिपूर्ण माहिती मिळणार नाही. अरुणजी गिरे, आता तुम्ही पक्ष प्रवास म्हणता करणार नाही आणि जिल्हा परिषदेला इच्छुक आहात, मग तुम्हाला इतकं तुम्ही म्हणता आम्हाला राजकारण इतकं सोडून द्यावं असं वाटतं. मग नाही, मी तुम्हाला मी असं सांगितलं नाही का मी कोणत्या पक्षात जावं का नाही. मी फक्त 2च प्रश्न माझ्यापुढं मला वाटतात की मी एकतर लढावं अत्यंत सोडून द्यावं. राजकारण सोडण्यापेक्षा तुम्ही म्हणतो शेवट तर लढूनच हार किंवा जीत. म्हणूनच तुमच्या सगळ्या मित्रांची सल्लामसलतच याच्यासाठी आहे का तुम्ही मला सांगितलं जनतेच्या दरबारात काय निर्णय झाला, मी आजपासून मी लोकांनाही विचारणार आहे मी काय करावं. जसं तुम्हाला विचारलं याच्यानंतर आत्ताच दादांचा मला फोन आला होता, पत्रकार साक्षीला आहे, कसली पत्रकार परिषद आहे, तर मी म्हणालो मला जे वाटलंय तर माझं मत मी इथं अरुणजी गिरे, तुम्ही राजकारणातले मुरब्बी आहात, तुम्ही दिसता बोलता तसं नाही, तुमचा बी प्लॅन पण तयार असणार आहे. तुम्ही अशा पद्धतीनं इमोशनल बोलून राजकीय नेतृत्वावर दबाव तर आणत नाही ना? तुम्हाला याच्यामध्ये मी काय इमोशनल बोललोय? वस्तुस्थिती सोडून तर मी दुसरे काही लाईन सांगितले झालं म्हणा, शेवटची निवडणूक नाही. अशा अनेक निवडणुका आता मी तर काय परत लढू शकत नाही, कारण एखादी निवडणूक तुम्हाला लढण्यासाठी उपलब्ध झाली आणि ती निवडणूक तुम्हाला लढायची नाही, लढायची परिस्थिती हातात आहे, ती तुम्ही घेत नाही. त्यावेळेस आपण एखादी निवडणूक आपल्या समोर असल्या परत आपण पण काळजी घेतली पाहिजे. मार्केटमध्ये नवीन तरुण पोरं येत आहेत, त्यांना पण संधी दिली पाहिजे. पक्षात तुमची पक्षाचा स्कार्फ नाही, पक्षाचा स्कार्फ नाही, पक्षाची मी पत्रकार परिषद पक्ष म्हणून जर घेत असतो तर पक्षाचा स्कार्फ असता. मला पत्रकार परिषद घेताना अध्यक्षाची परवानगी काढावी लागते आणि नंतरच पत्रकार परिषद घेता येते. आज मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये व्यक्ती म्हणून पत्रकार परिषद घेत आहे आणि मी फक्त तुम्ही माझ्या जीवाभावाचे सहकारी आहेत. समाजातला तिसरा डोळा आहे. समाजात जिथं अन्यायाची बाजू दिसेल तिथं तुम्ही असताय, म्हणून तुमच्याकडं माझी पहिली बाजू मांडली. दुसरी जनतेच्या दरबारात त्यांना पण विचारणार आहे
आणि मग मात्र निर्णय घेताना तुम्हाला विचारेल. शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. नाही, अशा वेळेस शिस्तभंगाची कारवाईची काय नाही. माझ्या पक्षाविरुद्ध भूमिका असेल तर शिस्तभंगाची कारवाई. आणि पक्षाने मला हे पहिल्यांदा पक्ष कामामध्ये जेव्हा गटात काम करणार, मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष आहे, गावागावात जावं, तपासून घ्या. गावात माझ्या 2-2, 4-4 बिल्डिंगी माझ्या कालावधी उभ्या राहिलेल्या आजही त्या गावात आहेत. जर तिथली गावातले लोक म्हणली की यांना संधी दिली आणि हे काम करू शकले नाही, यांना संधी दिली हे कोणाच्या सुखदुःखात आले नाही, यांना संधी दिली हे कोणाच्या अडचणीत उभे राहिले नाही, या मदतीचे काम, त्यांच्या कामाला त्यांनी न्याय दिला नाही असं म्हणले आणि लोकांनी तुम्हाला सांगितलं, जसं आता तुम्ही गावागावातले काही चॅनल काम करतायत आणि त्याच्यामध्ये दिसतं लोकांना काय होतंय, तसे जर म्हणले तर मी नक्की तुमच्या शब्दाचा विचार करत आणि निश्चितपणे तुम्ही सांगाल तो निर्णय असेल म्हणून ती चर्चाही करत असेल. पंचायत समितीला सुषमाताई गिरे म्हणजे तुमच्या मिसेसला पंचायत समितीचं तिकीट देऊ इच्छितात अशी चर्चा आहे राष्ट्रवादी. तर त्याबाबत काय नेमकं स्पष्ट भूमिका काय? मुळात तिला कोणत्याही राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. तिचं स्वतः आमच्या कुटुंबामध्ये आम्ही व्यक्ती स्वतंत्र आहे. तिला जे आवडेल तिने ती करायचं. तिला राजकारण आवडत नाही, त्याच्यामुळे राजकारणामध्ये ती कुठं नसते. आणि पदाच्या बदल्यात पद घेणं हे आजपर्यंत आम्हाला अजिबात कधी मान्य झालं नाही किंवा आमच्या कुटुंबाने कधी केलंच नाही. त्याच्यामुळे त्या भानगडीत आम्ही पडलोही नाही ना आम्हाला कोणी सांगितलंही नाही. तो हा त्याच्यातलं उत्तर आहे.